धन्यवाद। या ठिकाणी आमचे बाबा सन्माननीय धन्यवाद मधुकर बाबा पंदेर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा मी आशीर्वाद घेतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। गणपती बाप्पा प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावस स्मरे नित्यं मायुकामा ज्याच्या हृदयी श्री सद्गुरु स्मरण तयासी कैसे भयदारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी की छत्रपती शिवराया तुल्या या अस्मितेचे प्रेरणास्थान माझी जाऊनच्या स्वप्नांची त्यांनी अशी ठेविली हो जाण की आया बहिणीच्या रक्षणासाठी की आया बहिणीच्या रक्षणासाठी केले जीवाचे रान आणि साऱ्या जगात छत्रपती शिवराय माझे ठरले एकमेव राजे महान। या ठिकाणी सर्वप्रथम हा कलाकार आज उभा आहे ते तुम्हा सर्व रसिकांच्या आशीर्वादामुळे मायेमुळे आणि सर्वप्रथम आजचे जे स्तवन आहे ते आपल्या चरणी लीन होऊन या ठिकाणी गात आहे। लक्ष असू द्या। शब्द सुमने आज रसिका शब्द सुमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो शब्द सुमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो
मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो शब्द सुमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो शब्द सुमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो शब्द सुमने आज रसिका शब्द सुमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो सुख भूल माझी तुम्ही घ्यावी पदरात अजाना मी बाळा उभा सभा रंगणात अजानवी बाळे उभा सभा रंगणात अजानवी बाळे उभा सभा रंगणात गातो गोडवे मी तुमचे ताला सुरात परावा हा रंग छान आज या खेळात भरावा रंग जाण आज या खेळात भरावा रंग जाण आज या खेळात शुभ दिनी शुभारंभी शुभ दिनी शुभारंभी चरण तुमचे धरतो मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो देहात या माझ्या जोवर आहे हा श्वास घडावी
तुमचा रसिका किती हो महान आज बिनश्वासे तुमचे गातो गुणगान आज बिनश्वासे तुमचे गातो गुणगान आज बिनश्वासे तुमचे गातो गुणगान तुमची माया रसिकराया तुमची माया रसिकराया म्हणून उभा राहतो मानाचा मुजरा रसिका तुम्हासाठी करतो मानाचा मुजरा रसिका तुम्हासाठी करतो मानाचा मुजरा रसिका तुम्हासाठी करतो शब्द सोमने आज रसिका शब्द सोमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो मानाचा मुजरा रसिका तुम्हासाठी करतो मानाचा मुजरा रसिका तुम्हासाठी करतो मानाचा मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो बोल श्री गणपती गजानन गाव देवी आई माझी आदिष्टी गाव देवी आई माझी अंतर देवी आदिमाया शिवशक्ती अखंड सदालाल घराण्याचा बोल संतोषी शिवछत्रपती शिवाजी गुरुवर्य सुधाकर लांबोरे बुवांच्या गावदेवी आईचा गणपती बाप्पा धन्यवाद. या ठिकाणी रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच जेव्हाही मुंबई रंगमंचावर माझा प्रथम कार्यक्रम असतो तेव्हा वेळोवेळी मला आशीर्वाद देणारे सन्माननीय आमच्या समाजाचे सन्माननीय विजयजी पंधेरे साहेब यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 2001 रुपयाचा पारितोषिक आलेला मी त्यांचं या ठिकाणी ऋणी आहे. त्याचप्रमाणे आम्हा कोकणातील प्रत्येक कलाकाराच्या पाठीमागे एका वडिलांप्रमाणे उभे असणारे सन्माननीय दिनेशजी कोडतरकर साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मी साहेबांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे स्वस्ती सुदेश कांबळे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे दादा योगेशदा महाडिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून देखील 201 रुपयाचा पारितोषिक. आणि नुकतेच आता आलेले पारितोषिक मालेश्वर भजन मंडळ आमचे मामा प्रकाशजी नटे साहेब यांच्याकडून देखील 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाच मला ऋणी आहे. चला गणाकडे वळू. या ठिकाणी आमचे वॉर्ड अध्यक्ष सन्माननीय सागरदादा पवार साहेब यांना पुढील मीटिंगसाठी जायचं आहे. मी दादा विनंती करतो की आपण या ठिकाणी रंगमंचावर यायचं आहे. आपल्या या ठिकाणी 2 मिनिटात आपण सत्कार करू आणि दादांना या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टी वॉर्ड अध्यक्ष सन्मान वाजवायचा आहे.
कोकणकर आहोत, जिकडे तिकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल आहे आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय लांबोरे सर, या ठिकाणी नक्कीच आपलं लक्ष असावं. बाप्पाला त्याचा एक भक्त कोकणकर काय म्हणतोय की तुझ्या येण्याची चाहूल या निसर्गाच्या प्रत्येक कणात आहे, की तुझ्या येण्याची चाहूल या निसर्गाच्या प्रत्येक कणात आहे. आणि कधी होईल आगमन तुझे गणराया, हाच ध्यास आम्हा भक्त जनात आहे. अरे गेल्या वर्षी पाहिलेली मंगलमूर्ती तुझी, की गेल्या वर्षी पाहिलेली मंगलमूर्ती तुझी आजही माझ्या मनात आहे. आणि जरी असलो मी वर्षभर सुखी देवराया, अरे जरी असलो मी वर्षभर सुखी गणराया, तरी का कळेना खरी मजा ही केवळ तुझ्याच सणात आहे. आणि म्हणून या ठिकाणी लांबोरे बुवा गण गातोय, तुम्ही विषय मात्र जरूर द्याल, इतके तुम्ही ज्ञानी आहात. परंतु बुवा आज आपल्याला चालीला चाल द्यायची आहे, त्याचं मी विसरलो चाल ना, मी आता गण देतो या असा तसा नाही. लांबोरे बुवा अगदी हसत खेळत नाचूया गाऊया, परंतु विषयाला विषय आणि चालीला चाल द्यायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. ये धावूनी करुणा करा, हे चरणी मला दे आसरा. स्मरितो तुला मी मोरेश्वरा, स्मरितो तुला मोरेश्वरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. ये धावूनी करुणा करा, हे चरणी मला दे आसरा. स्मरितो तुला मोरेश्वरा, स्मरितो तुला मोरेश्वरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. हे धावूनी करुणा करा, हे चरणी मला दे आसरा. स्मरितो तुला मोरेश्वरा, स्मरितो तुला मोरेश्वरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. हे एक दंता दीननाथा शिवसुता, हे एक दंता दीननाथा शिवसुता. चरणावरी तुझ्या देवी तू माता, चरणावरी तुझ्या देवी तू माता. चरणावरी तुझ्या देवी तू माता. विघ्न विनाशा जगदीशा श्री गणेशा, पूर्वी मनाची
माझी मनीषा पुनवे म्हणा दे माझे मनीषा पुनवे म्हणा दे माझे मनीषा सोडून सारी मौपाशा दाबी सुखाचा निवारा ओहो ओहो वंदन हे गौरी हरा हे लंबोदरा वंदन हे गौरी हरा हे लंबोदरा धरती नहाली हर्षान गजानन वर्षान होतारे तुझे आगमन सुखमय झाले हे जीवन सारे मन लाभले हे मजला तुझे वरदान लाभले मजला तुझे वरदान लाभले मजला तुझे वरदान तव भक्तीच्या प्रेमान पावन झाले भक्तजन ओहो ओहो वंदन हे गौरी हरा लंबोदरा वंदन हे गौरी हरा वंदन हे लंबोदरा ये दाबोनी करू नकरा ये चरणी मला दे आसरा स्मरितो तुला मी मोरेश्वरा स्मरितो तुला मी मोरेश्वरा वंदन हे गौरी हरा हे लंबोदरा वंदन हे गौरी हरा हे लंबोदरा या ठिकाणी संस्कार तुळशीराम गोपाळे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक करण्यासाठी आलेलं आहे. आम्ही त्यांचं ऋणी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी सवन आणि गण गोळा झालेला आहे आणि या ठिकाणी गवळण सादर करत आहे. गवळणीचा विषय लांबोरी बुवा अगदी सोपा आणि साधा आहे. आपण नक्कीच विषयाला विषय द्याल आणि चालीला चाल द्याल आणि म्हणून प्रत्येक शब्दाकडे लांबोरी बुवा या ठिकाणी आपलं जरूर लक्ष असावं अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे लक्ष असू द्या. खास या गाण्यासाठी आमचे समाजसेवक सन्मान्य राजेंद्र भोवळ मावळे यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक केला. आम्ही त्यांना मानाचा मुजरा करतो, त्यांचे आशीर्वाद देतो. की या कानाची दादागिरी हल्ली वाढली फार. काना की अरे काना तुझी दादागिरी आज वाढली फार. पण मला माहीत आहे कसं, अहो पण मला माहीत आहे कसं याला करायचं थंडगार. लांबोऱ्यांच्या काना
की तुझी दादागिरी. विजयदादा लांबर तुमचं नाव घ्यायचं राहून गेलं, तुम्हाला मानाचा मुजरा करतो. एक सुंदर असा प्रतिष्ठान आपण या ठिकाणी चालवत आहेत. माझी गावदेवी तुम्हाला उदंड आयुष्य देऊ. आणि म्हणून या ठिकाणी मामा तू आज पैसाच घेऊन येतोयस, सगळं ऑनलाईन तुझ्याकडे येत आहे, लक्षात ठेव. असो, तृशांत सूर्यकांत पवार सचिव गवळी समाज सेवा संघ, सचिव युवा पश्चिम विभाग गवळी समाज आणि शिवसेना युवा शाखा अधिकारी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 21 क्रमांक शाखेचे या ठिकाणी युवा शाखा अधिकारी 501 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून विजयदादा काय म्हणतो आजच्या कानाला की कानाची दादागिरी मंडळी हल्ली वाढली फार, पण मला माहित आहे भरत बुवा याला कसं करायचं थंडगार. कितीही हातपाय आपट काना तुझं आज ना काही चालणार. किती हातपाय आपट बुवा, किती नाच काना, किती नाचशील तू आज. म्हणून की कितीही हातपाय आपट काना तुझं आज ना काही चालणार. अरे करू नकोस लबाडी अन ती फसवा फसवी. लय सवय आमच्या बुवांना या गाण्याला म्हणजे. हा, अरे करू नकोस लबाडी अन ती फसवा फसवी, नाहीतर समजून जा तुझं दात मी घशात घालणार. आणि म्हणून ही साधी सुधी राधा त्या कानाला काय म्हणत आहे. आता कानाच्या बालपणीच्या खोड्या आपल्या सर्वांना माहित आहे, त्या कृष्ण लीला आहे. परंतु जोपर्यंत राधेला माहित नाही की हाच देव आहे, तोपर्यंत राधा कशी त्याच्यावर चिडते, त्याच्यावर कशी भडकते हा विषय आहे. बुवा नक्कीच सांगतील तो देव होता, तो असा होता, त्या अर्ध त्याचं हे होतं ते होतं, सगळं मान्य आहे. परंतु जोपर्यंत राधेला माहित नव्हतं तोपर्यंत राधा काय म्हणते नक्कीच ऐका. लांबोरी सर. ती राधा म्हणते आता, राजेशदा थँक्यू व्हेरी मच, सुरुवातीपासून आतापर्यंत व्यवस्थित आहे, असंच राहू दे. हा, माझ्या नादाला नको रे लागू कान्हा, अरे माझ्या नादाला नको रे लागू. रोज खायला फुकट मागू मागू मागू. आपल्या चालल्यात गवळणी बाजारात, मध्येच त्यांना घनदाट जंगलात अडवायचं, फुकट लुटायचं. म्हणून ती राधा वैतागून काय म्हणते, अरे माझ्या नादाला नको रे लागू लागू लागू. नको रोज खायला फुकट मागू, नको करूस तू दादागिरी. दादा अशी तिकडं नाही. हा, अरे नको करूस तू दादागिरी, तुला देणार नाही आणि मी काय भिणार बी नाही. काना, अरे तुला देणार बी नाही आणि मी काय भिणार बी नाही. थोडं बघेन प्रेमान सांगून. काय म्हणते ती राधा, तुला देणार नाही आणि मी काय भिणार बी नाही. आधी थोडं बघेन प्रेमान सांगून, मग नाहीतर काय, नाहीतर ठेवीन मी तुला र उलटा टांगून. नाहीतर ठेवीन मी तुला र उलटा टांगून. तुला रे उलटा टांगून. नाहीतर ठेवीन मी तुला रे उलटा टांगून. माझ्या नादाला नको रे लागू, रोज खायला फुकट मागू. माझ्या नादाला नको रे लागू, रोज खायला फुकट मागू. नको करूस तू दादागिरी, नको करूस तू दादागिरी. तुला देणार नाही मी काय भिणार बी नाही. तुला देणार नाही मी काय भिणार बी नाही. थोडं बघेन प्रेमानं सांगून. नाहीतर ठेवीन मी तुला रे उलटा टांगून. नाहीतर ठेवीन मी तुला रे उलटा टांगून. वाट माझ्या डोईवर दुधाचे वाट. माझ्या डोईवर दुधाचे वाट. माझ्या डोईवर
काना हो बाजूला मार देईन तुला, काना हो बाजूला मार देईन तुला, आज सोडी न घाल तुझं रंगून, नाही तर ठेवीन मी, नाही तर ठेवीन मी तुला र उलटा टाकून, नाही तर ठेवीन मी तुला र उलटा टाकून, नाही तर ठेवीन मी तुला रे उलटा टाकून, नाही तर ठेवीन मी तुला रे उलटा टाकून. तुझा घुंगडन तुझी ती काठी, तुझा घुंगडन तुझी ती काठी, ठेव बाजूला येऊ नको पाठी, ठेव बाजूला येऊ नको पाठी, ठेव बाजूला येऊ नको पाठी. अगदी घोंगडी ती हातात काठी आहे दमदाटी देण्यासाठी या गवळणींना, आणि म्हणून या ठिकाणी गवळण काय म्हणत आहे सांगोरे सर. आता धर. तुझा घोंगडन तुझी ती काठी, तुझा घोंगडन तुझी ती काठी, ठेव बाजूला येऊ नको पाठी, ठेव बाजूला येऊ नको पाठी, ठेव बाजूला येऊ नको पाठी. तुझं सवंगडी जिबल्यासाठी, तुझं सवंगडी बोलत तुझं सवंगडी जिबल्यासाठी, तुझं सवंगडी जिबल्यासाठी, किती लबाड दुधाच्यासाठी, किती लबाड दुधाच्यासाठी, किती लबाड दुधाच्यासाठी. आज गवळणारी तुला पडेल भारी, आज गवळणारी तुला पडेल भारी, अशी ठेवी ना उकळाला बांधून, नाही तर ठेवीन मी, नाही तर ठेवीन मी तुला रे उलटा टांगून, आज ठेवणार मी तुला रे उलटा टांगून, नाही तर ठेवीन मी तुला रे उलटा टाकून, नाही तर ठेवीन मी तुला रे उलटा टाकून. माझ्या नादाला नको रे लागू, रोज खायला फुकट मागू, माझ्या नादाला नको रे लागू, रोज खायला फुकट मागू, नको करूस तू दादागिरी, नको करूस तू दादागिरी, तुला देणार नाही मी काय देणार मी नाही, तुला देणार नाही मी काय देणार मी नाही, तुला बघायचं प्रेमानं सांगून, नाही तर ठेवीन मी तुला रे उलटा टाकून, नाही तर ठेवीन मी तुला रे उलटा टाकून, नाही तर ठेवीन मी तुला रे उलटा टाकून, नाही तर ठेवीन मी तुला रे उलटा टाकून. पैसा चंद्रकांत भागीरथी अर्थातच आमचे चंद्रकांत दादा भोवड या ठिकाणी चंद्रकांत भागीरथी श्रीपत भोवड आमच्या पुपेरे राजापूरचे यांच्याकडून दादाकडून 251 रुपयाचा पारितोषिक आला आहे. मंडळ आपलं ऋणी आहे. त्याचप्रमाणे आमचे माजी पोलीस निरीक्षक आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्य दत्तारामजी बोबडे काका यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नाच म्हणून ऋणी आहे. तसेच आमचे बाबा या ठिकाणी बाबांनी बक्षीस दिलेलं आहे, त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. 151 रुपयाचा पारितोषिक बाबांकडे आलेला जोरदार टाळ्या वाजवा बाबांसाठी. आज या ठिकाणी तुषार मामांचा वाढदिवस आहे आणि लेकाचा वाढदिवस साजरा करून या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी बाबा आले आहेत. त्यांना मी मानाचा मुजरा करतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. थोडक्यात या ठिकाणी 5 मिनिटात आता शेवटचं गाणं या ठिकाणी सादर करतो. लांबोरे सर, प्रश्न असा आहे की बुवा कंसाच्या दरबारात जेव्हा श्रीकृष्ण गेले तेव्हा त्या प्रवासात त्यांनी कंसाच्या एका नोकराला बुवा 2 असे वरदान दिले. ते वरदान मात्र कोणते आणि ज्या नोकराला दिले त्या नोकराचं नाव काय बुवा? अगदी असा सुटसुटीत आणि साधा सरळ प्रश्न विचारलेला आहे. मथुरा दरबार हा मात्र आधार असावा असं बुवाने या ठिकाणी मी टीप दिली आहे. आणि म्हणून या ठिकाणी अटीतटीच्या सामन्याला या ठिकाणी बुवा काय म्हणतोय लक्ष असू द्या. की अटीतटीच्या सामन्यात आज विपरीत घडणार आहे. ओ लांबोरे सर, की अटीतटीच्या सामन्यात आज विपरीत घडणार आहे आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला माझं उत्तर आज भिडणार आहे. अहो कोण वरचढ होणार आणि कोण खाली पडणार आहे, की कोण वरचढ होणार
आणि कोण खाली पडणार आहे पण खरंच सांगतो तुम्हाला मंडळी आमचं लांबोर बुवा आज हसत हसत रडणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी शास्त्राला धरून विषय आहे. वेळ फार कमी आहे. आमचे सुनील दादा या ठिकाणी आम्हाला आवाज देत आहेत. धन्यवाद. 5 मिनिटात अगदी मोकळा करतो. आणि म्हणून लांबोरे बुवा काय म्हणतोय बघा. समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे. काय म्हणतोय. समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे. अरे ओळखून हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे. समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे. आणि ओळखून हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे. वागू नको तू माझ्या समोर मूर्खवाणी रे. विषयाला विषय दे बुवा. नक्कीच शब्दाला शब्दाचं उत्तर दे बुवा. काहीतरी भलतच करशील तर मग गाठ माझ्याशी आहे. म्हणून लांबोरे बुवा काय म्हणतोय. वागू नको तू माझ्या समोर मूर्खवाणी रे. असा सोडविन रानात मागशील बुवा तू पाणी रे. स्वतःला शानी रे. बोल हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे. वागू नको तू माझ्या समोर मूर्खवाणी रे. असं सोडविन रानात मागशील बुवा तू पाणी रे. समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे. चांगलीच तुझी कहाणी रे. समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे. चांगलीच तुझी कहाणी रे. तटीच्या सामन्यात झाले युद्ध बघा घनघोर. चालून आला महिषासूर या आदी माये समोर. म्हणते ही माया करू नको तू मन मानी रे. म्हणते ही माया करू नको मन मानी रे. असा सोडविन रणात मागशील बुवा तू पाणी रे. असा सोडविन रणात मागशील बुवा तू पाणी रे. चांगलीच तुझी कहाणी रे. वागू नको तू माझ्या समोर मूर्खवाणी रे. असा सोडविन रणात मागशील बुवा तू पाणी रे. चांगलीच तुझी कहाणी रे. चांगलीच तुझी कहाणी रे. या ठिकाणी सागर कांबळे आणि सचिन कांबळे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आले. नाचमन दोन्ही आहेत. धन्यवाद.